आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि आता एक महत्त्वाची अपडेट हाती येते विधान परिषदेतली, ती म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या तीनही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। मतदान केल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतं। बहुजन विकास आघाडीच्या तीनही आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। या क्षणाची विधान परिषदेच्या निवडणुकीतली महत्त्वाची अपडेट आहे, ते म्हणजे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार हे मतदानासाठी पोहोचले होते। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, अखेर ठरलं आणि मतदानही झालं तर? मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर भव्याच्या 3 आमदारांचं मतदान हे शिल्लक राहिलेलं आहे। हे तिन्ही आमदार आता आपला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण पाहिलं असेल तर स्वतः हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्यासमोर 2 आमदार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्याला बंद दारात आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळतात। कारण की भाजपाचे 103 आमदारांचं मतदान झालेलं आहे। त्यानंतर भाजपाचे जे सहयोगी 8 म्हणजे एकूण 111 जणांचं मतदान झालं आणि त्यानंतर हे 3 आमदारांचं मतदान हे सुद्धा त्यांना मिळू शकतं। त्या संदर्भात यापूर्वी देखील रवींद्र चव्हाण असतील, गिरीश महाजन असतील, त्यांनी संवाद साधला होता। अनेक भेटीगाठी देखील झाल्या होत्या। मात्र आज हितेंद्र ठाकूर आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांना भेटताना पाहायला मिळाले। ते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, ते अजित पवारांना देखील भेटले, ते प्रामुख्याने महायुतीतल्या प्रमुख सर्व पक्षांना भेटल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हेच हितेंद्र ठाकूर पण तुषार, याचा अर्थ असा समजायचा की बहुजन विकास आघाडीची ही तीनही मतं ही महायुतीच्या बाजूनेच पडली? नक्कीच आपल्याला मिळून असं बोलावं लागेल, कारण की महायुतीच्या सर्वच नेत्यांचा असा दावा आहे की हितेंद्र ठाकूर आम्हाला मतदान करतील। कारण की हितेंद्र ठाकूर यांनी 24 तासांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मतदारसंघातल्या कामांविषयी भेट घेतली होती आणि त्यांनी सूचक असं विधान केलं होतं की तुम्ही आता माझ्यावर लक्ष ठेवताय, यापुढे देखील माझ्यावरती तुम्ही लक्ष ठेवा। या वाक्याचा अर्थ राजकारणामध्ये तितक्याच चांगल्या प्रकारे काढला जातोय की आता जर माझ्यावरती तुमचं लक्ष असेल तर येणाऱ्या काळात पण लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही मला मदत करा। त्यामुळे आता नेमकं हितेंद्र ठाकूरांची 3 निर्णायक मतं ही नेमकी कुणाला मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की याच हितेंद्र ठाकूरांची आणि मिलिंद नार्वेकरांची आपल्याला 72 तासांपूर्वी देखील एक भेट झाली होती। बर तुषार, पण या तिघांनीही किंवा हितेंद्र ठाकूर यांनी आधी एकनाथ शिंदेंची भेट घेणं, मग अजितदादांची भेट घेणं आणि मग देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं, याचा अर्थ स्पष्ट आहे की बहुजन विकास आघाडीची तीनही मतं ही महायुतीच्या बाजूने पडलेली आहेत। तुषार, तुर्तास धन्यवाद। आणखीन एक मोठी बातमी, ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात वादग्रस्त ऑडी कार पुन्हा एकदा चर्चेत आले। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी या कारवर दंड लावण्यात आला आहे। या संदर्भात ई-चलनची पावती न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे। खेडकर कुटुंबियांनी 27,400 रुपयांचा दंड भरल्याचंही कळत आहे। ही या क्षणाची महत्त्वाची अपडेट। याच ऑडी कारवर अंबर दिवा लावल्यानं पूजा खेडकर यांच्यावर आक्षेप घेण्यात आला होता। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, मिलिंद, या केस मधली जी वादग्रस्त गाडी होती जिच्यावर तो अंबर दिवा लावला होता पूजा खेडकर यांनी, आणि प्लस स्टिकर पण लावलं होतं महाराष्ट्र शासनाचे, की दोन्ही गोष्टी इलिगल आहेत, कायद्याला धरून नाहीत, म्हणून RTOनी त्यांना रितसर काल नोटीस बजावली होती आणि त्या नोटीसीमध्ये ई-चलन भरण्यास सांगितलं होतं। त्यानुसार खेडकर कुटुंबियांनी आज तो ऑनलाईन ई-चलन भरून ते सगळे 27,400 रुपयाचा दंड भरलेला आहे। ऑनलाईनच भरलाय तो, समोर कुठेही आलेलं नाही। त्यामुळे ती गाडी नेमकी कुठे काय, थोडक्यात खेडकर कुटुंबियाकडून हे सगळं प्रकरण होता येईल तेवढं रफादफा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जे काय कायदेशीर कारवाई होते ते दंडात्मक असेल, कारण ह्या मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये शक्यतो दंडात्मकच कारवाई होते, त्याला काही शिक्षा वगैरे नसते। तरी पण पोलिसांनी सांगितलं की आम्ही कोर्टात सादर करू हे प्रकरण, कोर्टात ज्याप्रमाणे दंड होईल त्याप्रमाणे ती पुढची प्रोसिजर होईल। पण थोडक्यात या प्रकरणातून खेडकर कुटुंबीय कसंही करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण पुढची त्यांची आणखी एक प्रकरण समोर येत आहेत। म्हणजे ह्याच चलनचं आपण आता आपल्या हाती लागलं। तब्बल 21व्या गाडीनं सिग्नल तोडलेत किंवा वाहतूक नियमांचा भंग केल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे महिनाभर ही गाडी पूजा खेडकर वापरत होत्या, मग ते हे नियमांचं वाहतूक कोणी केलं आहे? सरकार दर्जाचा अधिकारी, प्रोबेशनरी अधिकारी एवढं वाहतूक नियमांचा भंग करत असेल ते आणखीन गंभीर बाब आहे।
ठीक आहे चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पण अखेर पूजा खेडकर या ट्रेनी IAS ऑफिसरनं ज्या ज्या ठिकाणी नियम तोडले तिथे तिथे तिच्यावर आता आणि कुटुंबियांवर आता कारवाई होते. वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना मात्र तेवढाच धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. मुळशी तालुक्यातील धडवली या गावात पिस्तूल हातात घेऊन दाखवत गावकऱ्यांना धमकावतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. मुळशी तालुक्यातल्या धडवली इथे खेडकर कुटुंबियांनी 25 एकर जमीन खरेदी केली होती आणि ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांची सुद्धा जमीन ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याला जेव्हा शेजारच्या शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन या ठिकाणी पोहोचल्या. त्यांच्या हातात एक पिस्तूल सुद्धा होतं आणि त्यांनी काही शेतकऱ्यांना धमकावल्याचं कळतं. या शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वरून दबाव आला आणि त्यामुळे त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही अशी प्राथमिक माहिती मिळते. त्यामुळे या खेडकर कुटुंबियांवर नेमका कुणाचा वरद हस्त आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. जागा माझी मी पण जागा माझी पण जागा ही अशी मूळ मालक कागद 7-12 माझ्यावर आहे. 7-12 माझ्या नावावर कोर्टाचं होईल मग कोर्टाचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचं आणून दाखवायचं. हा कसं काय घ्यायचं बघतोस घ्या सगळं घ्या. जागा माझी मी पण जागा माझी पण जागा ही. पूजा खेडकर यांच्या आईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिलीप खेडकर यांचे वकील ॲडव्होकेट रवींद्र सुतार यांनी न्यूज 18 लोकमतकडे या प्रकरणाबद्दल खुलासा केला. मुळशीतील व्हायरल झालेला हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा आहे तर जमिनीचा वाद कोर्टात सुरू आहे असंही त्यांनी नमूद केलंय. आणि ही जी घटना घडली त्या दिवशी बरेच जण तिथे उपलब्ध होते. काही अपप्रकार होऊ नये म्हणून स्वसंरक्षणासाठी त्यांनी सदरची गन आपल्याजवळ बाळगलेली त्यांनी मला सांगितले. सदरबाबत त्यांच्याकडे रीतसर कायदेशीर परवाना आहे. सदरची गन त्यांनी स्वसंरक्षणासाठी तेथे दाखवलेली दिसून येते. सदरचा जो जमिनीचा वाद आहे तो आज अखेरीस मेहरबान न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या समोर बोलण्यास नकार दिला. पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेल्या आरोपांसंदर्भात बोलण्यास आपल्याला अधिकार नाही असं त्यांनी म्हटलंय आणि माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी कार्यालयात येण्याची वेळ राज्य सरकारनं 9 वाजताची निश्चित केली आहे. मात्र तब्बल 2 तास उशिरानं जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर दाखल झाल्या.